ए चला ग मुलींनो, हव्या तशा साड्या घ्या आता. होय. ती दाखवा ना. सिंचना, साड्या घेताना एक लक्षात ठेव, आपण नवऱ्या मुलीच्या वहिनी आहोत, नाहीतर आपण नवरीसारखी साडी घ्यायची आणि नवरीसारखंच दिसायचं. अहो वहिनी, ते तर परत परत बी करतील लग्न. वाय नॉट? तसंही अॅनिव्हर्सरीला पुन्हा एकदा लग्न करायची फॅशनच आहे, हो ना हॅरी? हो हो, म्हणजे काय बरोबर आहे धानी, तुझं अगदी बरोबर आहे. आणि तसंही वहिनी म्हणतात तसं करू की आपण परत परत लग्न. हा हो वा. बरं दादा, तुम्ही सगळ्यात छान छान लेटेस्ट डिझाईनच्या साड्या दाखवा आणि दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा अगदी छान भरघोस दिसतील असे. आणि अगं, तुम्ही पण साड्या घेताना कसला विचार करू नका, जी आवडेल ती उचला. ओके. वीणा, अगं जानूला बोलव, तिला कळलं ना तुम्ही सुरू केली खरेदी तर चिडेल मग. हो. आजी मी बोलवतो जानू. जानू आईला. जा सावकाश जा, सावकाश जा. अरे आरव, कुठे चाललायस तू? धडपडशील ना. मी तुलाच घ्यायला येत होतो. हो का? चल ना जानू. अरे आरव, अरे ती आरव, बेस्ट आहे म्हणजे सावकाश. हो. सावकाश रे. आली. ये बस. जानू, खूप तेज आलाय हं चेहऱ्यावर. बघितलं का वहिनी, लग्न जसं जसं जवळ येतंय कोणीतरी एकदम भारीच दिसायला लागले बर का. वहिनी, काय चाललंय तुमचं? हो ना वहिनी, तो प्रेमाचा ग्लो आहे, हो की नाही? आई, अगं तू तरी काही बोल ना. बघ ना कसे चिडवतायत मला. ए मुलीनो, काय ग तुम्ही लोक माझ्या जानूला छळताय? वा ग जानू, पण आज तयार झाल्यावर विश्वाला फोटो पाठवलास ना? नाही तो वाट पाहत असेल ना आज कशी दिसतेस ते. आई, आज विश्वा तर फोन घेऊनच बसला असेल असा. ए बरं ऐक जानू, तुला आवडेल ती साडी निवड बघू. ए तुम्ही पण अगदी छान साड्या घ्या. नवऱ्या मुलीबरोबर तिच्या पाठराखिणींकडे पण सुंदर साड्या असायला हव्या. हो आई. आई, माझ्यासाठी काही दागिने वगैरे नको हं? आहेत माझ्याकडे. अगं असं काय करतेस वीणा? अगं वीणा, अगं दागिने दागिने म्हणून नको घेऊ, इन्व्हेस्टमेंट म्हणून घे, बरोबर नाही? संतोष दादा, वीणा वहिनी दागिने घेईल, पण जर का तिच्यासाठी तू दागिने सिलेक्ट केलेस तर. अगं जानू, करेक्ट. बस एवढंच ना. काढा. वा, वा वा. ये बस. हो. जरा हलकेच दागिने बघा. वेडीएस के. बघा, आपलं लग्न झालं तेव्हा आपण गरीब होतो, पैसे नव्हते आपल्याकडे, त्यामुळे कमी वजनाचे दागिने बनवले होते. आता तू इंडस्ट्रियलिस्ट लक्ष्मी दळवी यांची सून आहेस. हा, आता तुझी हौसमौस पूर्ण नको व्हायला. हो, जरा चांगले दागिने दाखवा, जरा जड दाखवा, जड. हा. ए वीणा, तू आता खरेदी करताना कसलाही विचार करू नकोस. आई अहो, एवढ्या महाग साड्या कशाला? असू द्या हो. अगं असं काय करतेस? नवीन लग्न करून तुम्ही मुली जेव्हा या घरात आलात तेव्हा आपली तशी ऐपत नव्हती. आता मला सगळी कसर भरून काढायची, कोणी थांबवायचं नाही. जानू, काय ग तुझं लक्षच नाही साडी खरेदीत? पसंत तर कर काहीतरी. आई, अगं मला कळतच नाहीये नक्की कोणती साडी घेऊ. एक मिनिट, मी काय म्हणते, तुला साड्यांची पारख खूप चांगली आहे, माझ्यासाठी तूच साडी सिलेक्ट कर. झालं, आता इतकी मोठी झालीस तरी आईच पसंत करणार का? जानूताई, आता तुम्ही आईच्या पसंतीची नाही, विश्वाच्या पसंतीची साडी नेसायची. अगदी बरोबर बोलते आरती. काय ग, विश्वाला बोलवायचं का? हो,
काय चाललंय तुमचं? किती चिडवताय मला? बाय द वे जानू, तू एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तर सांगितलीच नाहीस. कोणती ग? विश्वाने प्रपोज कसं केलं? हा हा जानू, तू विश्वा काकाने कसं प्रपोज केलं तुला? ए वरद, काय आहे तुझं? चालतं ना, आता मी मोठा झालोय. वरद एवढाही मोठा झाला नाहीयेस हा, गप्प बस जरा. कळलं? पण जानू, खरंच सांग ना, विश्वाने कसं प्रपोज केलं तुला? हा सांग काय? अरे गुलाबाचं फुल दिलं असणार, हो की नाही ग? नाही, स्पेशल डेट वर नेलं असेल, हो ना? कुठे नेलं होतं? बीचवर? आणि बीचवर नेऊन तुझ्या आवडीची पावभाजी पण खाऊ घातली होती ना, बरोबर ना? हा सांग. मी आलेच जर. वहिनी, जानू तर आज दिवसभर लाजणारच आहेत वाटतं. तुम्ही खूप त्रास दिलाय तिला, ती चिडली बहुतेक. थांब मी बघते. आई असू द्या, तुम्ही बसा, तुम्ही नका जाऊ तिकडे. अहो विश्वाला फोन करायला गेली असेल ती, उगाच आपण जाऊन मध्ये डिस्टर्ब व्हायचं, हो ना? बरोबर. कसं झालंय? काय मस्त स्वयंपाक बनवते ना तुझी बायको. आता मला भरव. सॉरी बाबा. अरे बोलियस का तू? सॉरी वगैरे कशाला बोलतेस? हा बाबा, आय नो मी मोठी झालीय, पण तुझ्यासाठी कधीच मोठी नाही होणार. प्लीज, आय एम सॉरी. ए गुंड्या, अगं काय सॉरी वगैरे कशाला म्हणतेस? मी काय चिडलोय का तुझ्यावरती? याची बात नाही. काय म्हणतात तुमच्या त्या भाषेत आता? चिल घे जरा. तू मस्त पिकअप केलीस माझी लँग्वेज. ओके बस, आता मी निघते. खरंच मला खूप लेट होतंय. बाय बाय. आराम. तू काहीतरी विसरतेस. सॉरी माय बॅड. हे बघ सिद्धू. आजी. हो. अगं वादळ आहे नुसतं. बाय. नीट जा. हो. सावकाश हा. आनंदी. बाय बाबा. बाय बाळा. आणि हो, वेळेत या घरी का तुला न्यायला येऊ मी? बाबा ठीक आहे, चिलपिल. माझ्याकडे बाईक आहे, सो मी येईन. आय विल मॅनेज, डोंट वरी. बाय बाय. मला लेट होत आहे. सावकाश ग. भिंगरीच आहे नुसतं. अगं दूध नाही, तुम्ही थांबा, तुमचा हात भाजलाय.